नमस्कार मित्रांनो, कसे आहात? छान असाल, मस्त असाल, हॅपी असाल. तर आज आपण बनवणार आहोत हमस. जेव्हा तुम्ही कमेंट्स करता तर मला असं वाटतं का तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतायत आणि मी अजूनही व्हिडिओ तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे बनवत जाणार. तर कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू सो मच माझे व्हिडिओ बघता. तर चला आता आपण बनवूया हमस. हमससाठी जे काही लागणार आहे त्या साहित्याकडे वळू. खूप सिंपल रेसिपी आहे, कोणीही बनवू शकतं आपल्या घरामध्ये आणि हे सगळे साहित्य सगळ्यांच्या घरात असतात. काबुली चणे किंवा याला छोले सुद्धा म्हणतात आणि याचं कोळीवाडा चना खूप छान वाटतं. कुणी कुणी खाल्लंय ते कमेंट्समध्ये मला सांगा. ही सगळे साहित्य प्रत्येकाच्या किचनमध्ये असतंच. तर मित्रांनो कमेंट्स करा आणि मला सांगा. तर आपण घेऊया काबुली चणे आणि त्याच्यासोबत मैदा व तेल घेऊया आणि दूध घेऊया आणि हे काही मसाले आहेत. त्याच्यात मीठ आहे, वाटलेली साखर, भाजलेला जिरा आणि बेकिंग पावडर आणि काली मिरी आणि चिली पावडर. आणि व्हेजिटेबलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे लिंबू, काकडी, गाजर आणि बीट आणि हिरव्या मिरची. त्यानंतर मिक्सरचा एक भांडा घ्यायचा आहे आपल्याला, खलबत्ता घ्यायचा आहे आपल्याला आणि गार्लिक सोलून लसूण घ्यायचे आहे. त्यासाठी एक भांडा आपल्याला, त्याच्यामध्ये 250 ग्राम मैदा घ्यायचा आहे. हा कप 125 ग्रामचा आहे, तर मी ते 2 घेणार आहे. तुम्ही पाहू शकता की मी हे 2 घेत आहे. हे मी 2 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता आणि असं नाही की मैद्याचंच बनवू शकता, तुम्ही गव्हाच्या पिठाचं किंवा बाजरीचं असं कुठलंही बनवू शकता. याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार. त्यानंतर याच्यामध्ये शुगर पावडर टाकायची आहे आणि तुम्ही नाचणीचं पिठाचंही बनवू शकता. आणि बेकिंग पावडर मला टाकायचं आहे. याच्यात ईस्टही टाकतात पण माझ्याकडे ईस्ट नाही आहे, तर मी बेकिंग पावडरच टाकतो आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण अंदाजित मिक्स करूया. आधी सगळं मिक्स करूया. मीठ आणि शुगर, बेकिंग पावडर सगळं मिक्स व्हायला हवं याच्यात. ते झाल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्ही मेजरमेंटनी पाणी टाका. मी ह्याच्यात 30 ml पाणी टाकतो आहे आधी. आणि मिल्क थोडं जास्त टाकणार आहे, तर मी मिल्क 50 टाकलं आहे आता. आणि ह्याला मिक्स करतो आहे परत. चांगल्याशी याचं डो आपल्याला करायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजात करा. आणि एक गोष्ट की तुम्ही रेडीमेडही आणू शकता, लावासा करून भेटतात, ते तुम्ही रेडीमेडही मागवू शकता. अजून मी याच्यामध्ये मिल्क टाकणार आहे, मला याच्यात अजूनही पाहिजे, तर तुम्ही ही तुमच्या अंदाजात थोडं थोडं करून टाकत जावा. आणि तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर लावून ठेवायचं आहे. याला रेस्ट कमीत कमी 15 मिनटं किंवा 20 मिनटं ठेवायचं आहे. तर मी 20 मिनटं याला ठेवणार आहे रेस्ट करायला. असं याला चांगलं ऑइलमध्ये हे करून त्यानंतर याला ढाकण लावून आपण 15 ते 20 मिनटं ठेवून द्या. तर आपण आता वळूया पिकलवर. तर हे मी याच्यामध्ये बीट, गाजर, काकडी, लिंबू आणि मिरची घेतले. त्याआधी आपण विनेगर बनवूया. विनेगर बनवण्यासाठी मी 2 कप पाणी घेत आहे, 2 ते 3 कप पाणी घेत आहे आणि अर्धा कप मी ह्याच्यामध्ये विनेगर टाकणार आहे. तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल का, पिकल मी बोलतोय पण हे पिकल आपले जुने लोकही बनवायचे. जसे आपल्या घरचे आई वगैरे असायचे, ते मिठाच्या पाण्यामध्ये आंबे टाकून ठेवायचे. सेम तशीच टेस्ट येते. तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा तुम्हाला समजेल. त्याच्यात मग नंतर मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ टाकून घ्या. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ब्लॅक पेपर, काली मिरी, तिला मी असं वाटलेलं आहे, तुम्ही बघू शकता जाडसर, आणि ते टाकलं आहे मी. आता याच्यानंतर याला मिक्स करायचं आहे चांगल्याशी आणि याला बाजूला आपण ठेवणार आहोत. मिक्स करून तुम्ही टेस्ट करून पाहू शकता त्याला. आणि याच्यामध्ये तुम्ही आंब किंवा मिरच्याही टाकल्यानं तरीही मस्त लागतं. शुगर टाकून घ्या. शुगर, हलकंसं शुगरही टाकायचं आहे. शुगर टाकल्याच्या नंतर परत याला मिक्स करून तुम्ही साईडला ठेवून द्या. त्यानंतर साईडला ठेवल्याच्या नंतर आपल्याला व्हेजिटेबल कट करायचे. तर मी मिरच्या उभ्या चिरलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. उभ्या चिरून घ्या. काकडीचे मी बी नाही घेणार आहे आणि ही काकडी गावठी आहे, त्याच्यामुळे याच्यात बीही जास्त आहे. स्लाइसच्या हिशोबात आपल्याला कट करायचं आहे, थोडं जाडसर ठेवायचं आहे. तर मस्त तुम्ही कापून घ्या. त्याच्यानंतर गाजरलाही सेम कट करायचं आहे स्लाइस सारखं. आपण मस्तपैकी त्याला स्लाइस सारखं कट करून घ्यायचं आहे. तर आपले घरचे जे आजी वगैरे जे भरपूर लोक
मिठाच्या पाण्यामध्ये खूप काही टाकतात, तर तसेच हा पण आहे, पण याच्यामध्ये विनेगर आणि बाकीचे ब्लॅक पेपर आणि अशा गोष्टी ॲड झालेल्या आहेत बस. तर हे बीट वगैरे आपण स्लाईससारखं कट करून घ्यायचं आहे. ते हे सगळं माझं कट करून रेडी झालं आहे. लिंबूसुद्धा आपल्याला असंच टाकायचं आहे कट करून, याचा रस नाही टाकायचं आहे कारण विनेगर आपण टाकलेलं आहे आधीच त्याच्यात. तर आता हे सगळं याच्यामध्ये आपण टाकून ठेवूया. ह्याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं किंवा अर्ध्या तासात हा रेडी होऊन जातो. खूप छान लागतो, तुम्ही ट्राय करा. एकदम सोपं आहे, हेही बनवू शकता, डाळ भात किंवा कशासोबतही खाऊ शकता. तर त्यानंतर पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेलला छानपैकी भुजून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. याचं सुगंध यायला पाहिजे कारण याच्यामध्ये हमस जेव्हा बनतो त्याच्यामध्ये थाईना करून पेस्ट येते, ती माझ्याकडे नाही आहे म्हणून मी तेल टाकतो आहे. तेलला भाजून झाल्यावर मी चणे बॉईल करून घेतलेले आहेत. त्याच्यात मी मीठ टाकलेलं बॉईल करताना, भाजलेले जिरं, लिंबू आणि मीठ, हे भाजलेलं तेल रेडी आहे. त्यानंतर आपण ह्याला रेडी करूया. तर मिक्सरमध्ये आधी आपण तेल टाकूया. तेलमध्ये आपल्याला भाजलेलं जिरंसुद्धा टाकायचं आहे. तर मी तेल टाकलं आहे आणि त्याच्यात जिरं आपल्या अंदाजात जिरे टाकून झालेत. आता याला ढाकण लावून आपण वाटून घेऊया. चांगलेसे आपल्याला ह्याला वाटायचं आहे. थोडी पावडर अशी जाडसर याची पावडर होणार आहे. आणि पावडर झाल्याच्या नंतर आपण बघावं खोलून एकदा, तर आपली पावडर रेडी आहे. त्यानंतर याच्यात ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे. मी ऑलिव्ह ऑइल टाकतोय, तुम्हीही टाकू शकता किंवा तिळाचं तेल तेही टाकू शकता. आणि परत याची पेस्ट रेडी करायची आहे कारण हे लिक्विड फॉर्ममध्ये यायला हवं आहे. पाहू शकता तुम्ही हे लिक्विड फॉर्ममध्ये झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण बॉईल केलेलं काबूलचे चणे टाकूया. मी आधी काबूलच्या चण्याला गाबोली चणे बोलायचो, तर मला खूप जण हसायचं, पण ते मला आता पण बोलताना माझ्या तोंडातून तेच निघतं आहे, तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. तर मी आता काबूलचे चणे किंवा छोले चणे मी याच्यामध्ये टाकून दिलेत. आणि याचा चना कोलीवाडा तर खूप छान लागतो. खूप लोकांनी खाल्लं असेल, कमेंटमध्ये मला सांगा कोणी कोणी खाल्लं. आणि आपल्याला याच्यामध्ये गार्लिक टाकायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे. त्यानंतर मिक्सरचं भांडं लावून याला आपण मस्तपैकी वाटून घेऊया. तुम्ही पाहू शकता हे वाटतंय बघा, याला किती छान याची पेस्ट रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर मी दुसरंही बनवते. त्याच्यामध्ये मी कच्चं बीट टाकतोय, थोडा पिंक कलर येण्यासाठी आणि छान दिसतो पण. आणि ह्याच्यामध्ये जे पण साहित्य आपण वापरलेले आहेत ते हेल्दी आहेत खाण्यासाठी, शरीरासाठी. बघू शकता तुम्ही छान पिंक कलर आलाय त्याला. आता हे जे पीठ रेस्ट करायला ठेवलेलं ते आता आपण घ्यायचे. त्याचे छोटे छोटे क्यूट बॉल्स रेडी करायचे आहेत आपल्याला. तुम्ही बघू शकता अशा हिशोबाने याचे सगळे आपण रेडी करून घेऊया. तुम्ही रेडीमेडही आणू शकता, मी पहिलेही सांगितलं, आता परत सांगतोय. तुम्ही या जागेवर बाजरी किंवा नाचणी, आपल्या घरात जेही पीठ असेल त्याचे तुम्ही असे छोटे लावासा बनवू शकता. मी पिठा ब्रेड बनवतोय, तर याला तुम्ही बेक करू शकता. मी बेक नाही करत आहे, मी डायरेक्ट याला बनवणार आहे पॅनवर. तर आपले छोटे बॉल्स रेडी झालेले आहेत. त्यानंतर मी ह्याला लाटून घेत आहे. छोटे पुरीसारखे आपण जे घरी बनवतो पुऱ्या, तसे आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. मी लाटून घेतो. तोपर्यंत परत तुम्ही एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि मित्रांना शेअर करा आणि असेच हेल्दी फूड खात राहा. तर आपण माझी एक पोळी बाकी राहिली आहे, तर हे रेडी होत आहे. बघू शकता रेडी झालेले आहेत. आता आपण याला शेकूया. तर पॅन ठेवा, स्लो गॅसवर याला शेकायचं आहे आपल्याला. स्लो गॅसवर मस्तपैकी याला आतून असे फुलल्या पाहिजे, त्या छानशा फुलायला हवं आहे. ते बघू शकता याचे कलर चेंज झालं आहे. छोट्या आहेत म्हणून ते एकच पॅनमध्ये 3 ठेवले आहेत. म्हणून मस्त ते बघा कलर याला छानसं कलर आलेला आहे बघा. आणि हे फुलले सुद्धा छान आहेत, मस्त असे गुबगुबीत फुललेले आहेत. तर छान पिठा ब्रेड आपलं रेडी झालेलं आहेत. आता ह्याला आपण काढून घेऊया. मस्तपैकी पॅनमध्ये काढून घ्या. त्यानंतर हे बघा माझं रेडी झालं आहे हुमस विथ पिठा ब्रेड अँड पिकल. तर आपण आता याला टेस्ट करणार आहोत. मला तर याला पाहूनच तोंडाला पाणी आलं आहे. तुम्ही पण तुमच्या घरी बनवा, हेल्दी फूड आहेत, काही जास्त सामान नाही लागत आहे. सर्वांच्या किचनमध्ये हे साहित्य असतंच, तर तुम्ही बनवू शकता. आणि पिकल तुम्ही
जेवणासोबतही खाऊ शकता, खूप छान लागतं, खूप छान. तर आता मी हे हुमस, प्लेन हुमस ट्राय करतोय. सगळे आपल्या आपल्या पद्धतीने खातात, मी पण आपल्या पद्धतीने खातोय. पाहू शकताय मी त्याला छानसं लावून घेतलं आहे पिठा ब्रेडवर. त्याच्यानंतर ते हे पिकल त्याच्यावर ठेवायला लागतं, तेव्हा ते बाईटमध्ये जेव्हा आपण खातो, एक बाईट घेतलं तर आंबट चिंबट गोड असं मस्त छान लागतं आहे. असं मस्त बघा तुम्ही खातोय मी, माझ्या तोंडाला पाणी आलेलं आहे. तर नक्की तुम्हीही घरी बनवा आणि तुमच्या फ्रेंड्सला किंवा कोणालाही तुम्ही बोलवा, जे हेल्थसाठी खूप व्हेरायटी शोधतात त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. एकदम सिंपल आहे, घरात तुम्ही हे बनवू शकता. डाईटमध्येही गाबुलचे चणे आपल्याला देतात, तर तुम्ही हे खाऊ शकता बनवून. पिंकवालाही खूप छान झालं आहे, त्याच्यामध्येही मी बीट टाकलेलं, खूप छान टेस्ट आलं आहे. आताही मी पूर्ण खाणार आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा.